नमस्कार. तर बघा आता इव्हिनिंगची वेळ आहे. संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि छान अशी चूल पेटून घेतली बाहेर. तर आज आहे ना बाहेर मी काय बनवणार आहे माहिती आहे का? तर आज आहे ना चुलीवर मस्त असं चिकन बनवणार आहे. तर हॉटेलच्या चिकनपेक्षाही चुलीवरती बनवलेलं चिकन खूप छान लागतं. खूप छान टेस्ट येते. नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर बघा चूल पेटून घेतली आहे आणि पातेल्याला पण बूड घेऊन घेतलं. आता पातेल्यामध्ये ना 2 पळ्या तेल टाकले, त्यामध्ये जिरे टाकले, जिरे चांगले तळून घेतले, त्यानंतर वाटण केलेला मसाला टाकलाय. या वाटणामध्ये ना कोथिंबीर घेतली मी, लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय, बाकी काही नाही आहे. एवढंच आहे. मस्त असं तळून घेतलं. त्यानंतर कांदा टाकलाय. कांदा पण आहे ना चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आहे ना परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आणि 1 तासापूर्वी ना चिकन आणलं होतं. तर मी काय केलं, चिकन स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं बाजूला. तर आता ते पण चिकन आहे ना आपण टाकून देऊ, पण थोडीशी हळद टाकू या मसाल्यांमध्ये. हळद आहे ना परतून घेऊ आणि त्यानंतर चिकन टाकू. तर चिकन टाकून घेतलं आणि परतून घेऊ आता चिकन पण यामध्ये मसाल्यांमध्ये चांगलं. तर अशा पद्धतीनं जर चिकन केलं ना खूप छान लागतं. मटणालाही मागे टाकतं. खूप टेस्टी चिकन लागतं मटणपेक्षाही. तर यामध्ये ना आता आपण झाकण ठेवलं, झाकणावरती पाणी ठेवलं. पाणी गरम झालं की मग चिकनमध्ये टाकायचं. कारण आहे ना चिकन मिठामध्ये जर शिजवलं ना तर खूप टेस्ट भारी येते त्याची आणि त्याच्यातली त्याच्यात चुलीवर म्हणल्यावर तर मग एकच नंबर. तर बघा ताटामध्ये पाणी पण गरम झालं आहे. तर आता हे पाणी ना आपण या चिकनला टाकून देऊ. एवढं पाणी पुरेसं होतं. तर आता आहे ना उकडायला ठेवून देऊ आपण आणि या चिकन उकडोस्तोवर आहे ना आपण दुसरे पण कामं करू शकतो. तर आता मसाला पण तयार करून घेते मी. कशाला बसलाय आय बाट्या? तू कुठं चालला होय बागा बाई तू काय कुठं आला बट्या तुझ्या मागं आलंय ते. थांब. बाबाला म्हणतो तुम्हाला घ्यायचं. काय बात करतो? इकडे लाईल होते ना तिकडे पेरले होते पण ते चुलीवर मटण खायचे हौस. कुकर मध्ये टाकलं असतं इतक्यात झालं. हा त्याला एखादं लाकूड लावायचं नाही जागा एकच गेलं चुलीमध्ये, दुसरं जागी गेलंच नाही. ते मला मोठं आहे याच्यासाठीच घेऊ रेसिपीसाठी. तोडून पाय माग बसेल. काळ काळ दिसत असं इकडे ये आता कालून घालू ना आता हा भाजी किती करायची दोघांची 2 पिढी 2 दिवसा का.
तर बघा बराच वेळ झाला, 6:30 पावणे 7 वाजले होते चिकन उकडावताना. तर आता चिकन चांगल्यापैकी उकडलं आहे आणि आता आहे ना फोडणी देते. मसाला मी काढून घेतला आहे. खोबरं आणि कांदा, अद्रक, हिरवी मिरची, परत कोथिंबीर असं सर्व मसाला आहे ना मी वाटण करून आणलेला आहे. आणि तुम्ही तर बघितलं मी चुलीमध्येच भाजलं आहे. तर आता आहे ना मसाला चांगला तळून घेतला. त्यानंतर मटण मसाला टाकला यामध्ये. मटण मसाला पण चांगला तळून घेतला आणि थोडीशी हळद टाकली. दोन्ही पण आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घेतलं. बाकीचा कोणताच मसाला टाकला नाही आहे. चिकन केलं आहे मी, तरी पण मटण मसाला टाकला आहे. याने पण आहे ना हे चिकन आहे ना खूप छान लागतं खायला. तर बघा आता आहे ना भाजी बनवती. भाजी बनवली का लगेच भाकरी करून घेते. तर एवढं पण चिकन आहे ना मी टाकून देते आहे. मटणच येतं आहे. तर चिकन आहे ना मी सर्व टाकून देते आहे भाजीसाठी. उकडेल काही ठेवलं नाही आहे मी. सगळंच एकत्र शिजून घेतलं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आहे ना परत थोड्या वेळ ना चांगलं शिजून देते, म्हणजे ना त्याचा अर्क उतरल मसाल्यांचा. तर बघा आता आहे ना भाजीला मस्त अशी उकळी येऊन देऊ. थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकते आणि 5-1 मिनटं आहे ना चांगलं उकळून देते चुलीवरतीच, आणि त्यानंतर मग भाकरी करते. बस 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 ले टाकू दातात होते ती. पण खायचंय. बस तिला खाली बस. भाकरी झाल्या का मग तुला का आला? मम्मीने बस सांगितलं लगेच बसला. मग हुशार आहे तो. तो काल माहिती का पुऱ्या बरोबर माझ्याकडे आम्ही पुऱ्या करायला गेलो ना, हा तेव्हा माझ्या बरोबर आला होता. करे उस्त्या करायला तिला अय काय काय गेला होता. पुऱ्या करायला. दुसऱ्याचं घर असून त्याची दादागिरी होती. करे बाट्या काय काय नाटक चालू आहे. दुसऱ्याचं घर असून त्याची दादागिरी. बांधून ठेव तुला अनुक साखळी कामादी कोण नवीन चुलीवर स्वयंपाक चालू आहे. हा. नवीन चूल घेतली आहे आम्ही. आणि उद्घाटन चिकन पासून. लोक चहा पासून करता, आम्ही चिकन पासून उद्घाटन केलं चुलीचं. आता थोडासा शॉर्ट मध्ये ते. एक नंबर. बाटे आहेच.